नमस्कार. चला आज आपण एका इंटरेस्टिंग जगात जाऊया. 3D आकारांच्या मोजमापाच्या जगात. तयार आहात? मग सुरुवात करूया. आपण आपल्या आजूबाजूच्या जगाचं मोजमाप नक्की कसं करतो हा प्रश्न खरंच मोठा आहे नाही का? पण याचं उत्तर आपल्याला मिळतं भूमितीमध्ये. आणि इथेच दोन खूप महत्त्वाचे शब्द येतात, पृष्ठफळ आणि घनफळ. हेच ते टूल्स आहेत जे आपल्याला कोणत्याही वास्तूचं वर्णन करायला मदत करतात. आता हे पृष्ठफळ आणि घनफळ म्हणजे नेमकं काय? अगदी सोपं आहे. विचार करा, पृष्ठफळ म्हणजे एखाद्या गिफ्टला गुंडाळण्यासाठी लागणारा कागद, म्हणजे बाहेरची सगळी जागा. आणि घनफळ म्हणजे त्या गिफ्ट बॉक्सच्या आतमध्ये किती जागा आहे, किंवा समजा एखाद्या बाटलीत किती पाणी बसेल. बाहेरची जागा म्हणजे पृष्ठफळ, आतली जागा म्हणजे घनफळ. सिंपल. चला तर मग आपल्या प्रवासाची सुरुवात करूया अगदी सोप्या आकारांपासून, म्हणजे ज्यांना सरळ रेषा आणि सपाट पृष्ठभाग असतात, म्हणजे एका बॉक्ससारख्या. आणि हा आहे आपला पहिला हातार, इष्टिका चिती, म्हणजे साधा आपला आयताकृती बॉक्स. याला ओळखणं खूप सोपं आहे. याची लांबी, रुंदी आणि उंची हे तीनच माप याचं सगळं काही ठरवतात. ओके, तर सगळ्यात आधी बघूया याच्या उभ्या पृष्ठांचं क्षेत्रफळ. याचं सूत्र आहे 2 गुणिले कंसात लांबी अधिक रुंदी, आणि या सगळ्याला उंचीने गुणायचं आहे. आता याचा अर्थ काय? विचार करा की आपण एका खोलीत आहोत आणि फक्त 4 भिंतींना रंग लावायचा आहे. छत नाही आणि जमीन पण नाही, फक्त 4 भिंती. हेच आहे उभ्या पृष्ठांचं क्षेत्रफळ. पण जर आपल्याला पूर्ण बॉक्स कव्हर करायचा असेल तर, म्हणजे जमिनीसकट आणि छतासकट, तेव्हा येतं एकूण पृष्ठफळ. याचं सूत्र आहे 2 गुणिले कंसात लांबी रुंदी अधिक रुंदी उंची अधिक लांबी उंची. थोडक्यात बॉक्सच्या सगळ्या 6च्या 6 बाजूंना मोजायचं. म्हणजे पूर्ण बॉक्स रंगवायचा असेल तर किती रंग लागेल हे या फॉर्म्युलाने कळतं. मग आता एक प्रश्न, ह्या दोन्हीमध्ये म्हणजे उभं क्षेत्रफळ आणि एकूण क्षेत्रफळ यात मुख्य फरक काय आहे? उत्तर अगदी सरळ आहे. फरक आहे पृष्ठभागांच्या संख्येत. उभ्या क्षेत्रफळात आपण फक्त 4 भिंती मोजतो आणि एकूण पृष्ठफळात आपण त्या 4 भिंतींसोबत वरचं छत आणि खालची जमीन म्हणजे सगळ्या 6 बाजू मोजतो. बरं, पृष्ठफळ तर झालं, पण आतल्या जागेचं काय? म्हणजेच घनफळ. ते काढणं तर सगळ्यात सोपं आहे. फक्त लांबी, रुंदी आणि उंची या तिघांचा गुणाकार करायचा. बस, झालं काम. खरंच खूप सोपं आहे. आता विचार करा की याच बॉक्सची लांबी, रुंदी आणि उंची सगळं काही सारखं असेल तर मग आपल्याला मिळतो एक खास आकार, ज्याला आपण म्हणतो घन. आणि गंमत म्हणजे घनासाठी हे सगळे फॉर्म्युले अजूनच सोपे होतात, कारण सगळ्या बाजू सारख्या आहेत. समजा L, तर उभ्या 4 बाजूंचं क्षेत्रफळ झालं 4L वर्ग, एकूण 6 बाजूंचं झालं 6L वर्ग, आणि आतली जागा म्हणजे घनफळ झालं L घन. लक्षात ठेवायला एकदम सोपं. चला आता सरळ रेषांची दुनिया सोडून थोडं वळण घेऊया आणि अशा आकारांकडे जाऊया ज्यांना वक्र पृष्ठभाग आहेत, म्हणजे कर्व्हज. आणि हा आहे आपला पुढचा आकार, वृत्तचिती, किंवा आपण ज्याला दंडगोल म्हणतो. याला समजून घेण्यासाठी फक्त 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे याच्या तळाची त्रिज्या म्हणजे R, आणि दुसरी म्हणजे याची उंची h. याच्या मोजमापाचे 3 भाग आहेत. पहिलं वक्र पृष्ठफळ, म्हणजे फक्त मधल्या गोल भागाचं क्षेत्रफळ. याचं सूत्र आहे 2πr(h). दुसरं एकूण पृष्ठफळ. यात तो गोल भाग तर येतोच, पण सोबत वरचं आणि खालचं वर्तुळाकार झाकणही येतं. त्याचं सूत्र आहे 2πr(r अधिक h). आणि तिसरं याच्या आत किती जागा आहे, म्हणजे घनफळ. ते आहे πr वर्ग h. आता बघूया शंकू. नाव ऐकताच डोळ्यासमोर काय येतं? बरोबर, आईस्क्रीमचा कोन. ह्याला मोजण्यासाठी आपल्याला 3 गोष्टी लागतात: तळाची त्रिज्या R, सरळ उंची h आणि ही तिरकी उंची, ज्याला आपण L म्हणतो. शंकूसाठी सूत्र अशी आहेत: वक्र पृष्ठफळ आहे πrl, एकूण पृष्ठफळ म्हणजे वक्र भाग आणि खालचा वर्तुळाकार तळ मिळून πr कंसात L अधिक R. पण खरी गंमत आहे घनफळात. याचं सूत्र आहे 1/3 πr वर्ग h. आता इथे थांबा. हे सूत्र वृत्तचितीच्या घनफळाच्या बरोबर 1/3 आहे. म्हणजे सारख्या उंची आणि त्रिज्येच्या एका सिलिंडरमध्ये बरोबर 3 शंकू मावतील. चला आता आपल्या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचलो आहोत, जिथे आपल्याला भेटणार आहे एक परिपूर्ण आकार, गोल. हे बघा, एका बाजूला आहे परिपूर्ण गोल आणि दुसऱ्या बाजूला आहे त्याचा बरोबर अर्धा भाग, म्हणजेच अर्धगोल. यांचा संबंध तर अगदी स्पष्ट दिसतोय. आता या दोघांची सूत्र समोरासमोर बघूया. घनफळाचं सोपं आहे. गोलाचं घनफळ
4/3 पाय आर घन, तर अर्धगोलाचं त्याच्या अगदी निम्म 2/3 पाय आर घन. पण पृष्ठफळाचं तसं नाहीये. इथेच खरी गंमत आहे. गोलाचं पृष्ठफळ आहे 4 पाय आर वर्ग. मग अर्धगोलाचं 2 पाय आर वर्ग असायला पाहिजे, बरोबर? नाही, ते आहे 3 पाय आर वर्ग. असं का? कारण जेव्हा आपण भरीव अर्धगोल बघतो तेव्हा त्यात तो वरचा वाटीसारखा भाग तर असतोच, पण खाली एक सपाट वर्तुळाकार तळ पण असतो. म्हणून 2 पाय आर वर्ग आणि पाय आर वर्ग मिळून होतात 3 पाय आर वर्ग. तर मग या सगळ्या प्रवासातून आपण काय शिकलो? पाहूया शेवटचा महत्वाचा मुद्दा. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, एकक. पृष्ठफळ हे 2 मितींमध्ये मोजलं जातं, लांबी आणि रुंदी, म्हणून त्याचं एकक नेहमी चौरस किंवा स्क्वेअर युनिट्समध्ये असतं. आणि घनफळ ते 3 मितींमध्ये मोजलं जातं, लांबी, रुंदी आणि उंची, म्हणून त्याचं एकक नेहमी घन किंवा क्युबिक युनिट्समध्ये असतं. हा फरक खूप महत्वाचा आहे. आणि आता जाता जाता एक शेवटचा प्रश्न. या सगळ्या आकारांमध्ये असा कोणता आकार आहे जो कमीत कमी पृष्ठफळ वापरून जास्तीत जास्त घनफळ सामावून घेतो? थोडा विचार करा. निसर्गात आपल्याला याचं उत्तर दिसतं. पाण्याचा थेंब किंवा साबणाचा फुगा. तो गोलाकारच का असतो? कारण गोल हाच तो आकार आहे जो कमीत कमी जागेत जास्तीत जास्त गोष्टी सामावू शकतो. यावर नक्की विचार करा.